आज आपण माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे मुख्य ऊस विकास अधिकारी सुरेश काळे साहेब यांच्या ऊसाच्या प्लॉटवर इथं आलेलो आहे. तर हा जो प्रयोग त्यांनी केलेला आहे, की ऊस हे ज्यावेळी ऊसाची वाढ होते, त्यावेळी ऊस हा पडतो आणि शेतकऱ्यांमध्ये असा समज असतो, की माझा ऊस पडला म्हणजे त्याचं खूप टनेज मिळेल, कारण त्याची वाढ खूप झाली असा आपला समज असतो. परंतु आपण इथं बघतोय, की हा ऊस त्यांनी पडू न देता त्याला स्टेजिंग केलेले आणि तो ऊसाची जी वाढ आहे, तर ही सूर्याच्या दिशेनं खूप मोठी अशी वाढ झालेली, उंच वाढ झालेली. तर याचा निश्चितपणे ऊसाच्या उत्पादनावरती चांगला परिणाम होणार आहे. हा त्यांनी पथदर्शी स्वरूपात इथं त्यांनी हे प्रात्यक्षिक केलं. त्याच्यामध्ये त्यांनी येणाऱ्या काळात जो त्याच्यासाठी येणारा खर्च असेल किंवा त्या प्रात्यक्षिकामध्ये काही बाबी आपल्याला भविष्यामध्ये कशा कमी करता येईल, की जेणेकरून शेतकऱ्याला कमीत कमी खर्चामध्ये असं तंत्रज्ञान हे करता येईल, या दृष्टीनं त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि याचा निश्चितच शेतकऱ्यांना चांगला उपयोग होईल. कारण आपण बघतो की जसं नारळ हा कल्पवृक्ष आहे, त्याचप्रमाणे ऊस हा देखील सर्वांच्या शेतकरी असेल, कारखाना असेल, या दोघांच्या दृष्टीनं हा एक कल्पवृक्ष आहे आणि त्या कल्पवृक्षाचा फायदा हा कारखान्याला सुद्धा कसा होईल आणि शेतकऱ्यांना कसा होईल, या दृष्टीनं त्यांनी एक चांगलं प्रात्यक्षिक आयोजित केलेलं आहे. आपण बघतो की संशोधनाचं काम हे केवळ म्हणजे कृषी विद्यापीठामध्ये करतो आणि काही शेतकरी सुद्धा करत असतात आणि आपण अधिकारी असेल, हे आपण फक्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं काम करत असतो. परंतु काळे साहेबांनी तर दोन्ही काम केलेले. त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात, परंतु प्रयोग हा दुसऱ्याला करायला न सांगता त्यांनी स्वतः प्रयोग केलेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच शेतकरी त्याच्यावरती अधिक चांगल्या पद्धतीने विश्वास ठेवतील आणि हा प्रयोग भविष्यात पुढे जाईल आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं एक चांगलं शाश्वत असं हे जे ऊस उत्पादन उत्पन्न मिळवून देणारं हे जे ऊस पीक आहे, त्याचा शेतकऱ्यांना सुद्धा निश्चितपणे चांगला फायदा होईल. आणि विशेष कौतुकार्थ की मी उपविभागीय कृषी अधिकारी होतो. तर त्यावेळी आम्ही प्रत्येक गावागावात असेल, तर त्यावेळी काळे साहेबांचं आणि आम्ही एवढे इतके कार्यक्रम घेतले, ऊस पाचट अभियान, जे एकरी 100 टन उत्पादन अभियान. तर सर एक वैशिष्ट्य असं होतं, की ज्यावेळी असं व्याख्यान व्हायचं, तर एकही शेतकरीमधून कोण काय बोलायचा नाही आणि 2-2, 3-3 तास जरी शेतकरी मांडी घालून बसले, तरी उठून कोण जात नव्हते. कारण ज्या परिसरात आता आपण आहे, हा नीरा नदीच्या काठचा भाग आहे आणि मुळात तिथं जे जमीन आहे, ही चोपन्न क्षारयुक्त जमीन आहे. क्षारांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे ऊसाची उत्पादकता ही जरी बागायती शेती असली, तरी तिथं पाहिजे तितकं उत्पादन येत नव्हतं. परंतु असे चांगले नवनवीन प्रयोग करणं, हे करणं, त्याच्यामुळे ऊसाचं उत्पादन सुद्धा हळू-हळू चांगलं वाढायला लागलेलं आहे. तर असे त्यांच्या ज्या प्रयोग आहेत, त्याला मी कृषी विभागातर्फे शुभेच्छा देतो.